विनोद जरा सचिन बोलत आहेत. सॅमसंगचा आहे. मोबाईल एवढा गरम झाला नितीन, मला वाटतं उन्हातच होता. चला 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 जरा लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या. श्री 19 बोरिवली संघ. चला जरा वेळ घेताय आपण. श्री 19 बोरिवली संघ. गोलंदाजी मार्कवर कोण आहे बाबा? जरा आपल्याला गोलंदाजाचं नाव सांगा. श्रीकांत. श्रीकांत येतो वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. P1 मधलं षटक आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट स्कोअर लेग आपण तो फाईन लेगला क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट मिड विकेटला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉट थर्डमॅन पॉइंट. एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. क्लास 4 जी आपल्याकडे 25 मिनिटं असणार आहेत. 5 षटकं फेकण्यासाठी त्यामुळे टाइम सेट करा. खेळाडूंना आपण ताकीद द्या. वेळेचं बंधन असू दे. काल आम्हाला भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे मग संध्याकाळच्या सत्रामध्ये पप्पू काय होतं 2 किंवा 3 षटकांची मॅच होत नाही. मग नंतर एक एक षटक पण खेळावं लागतं. काल 2 षटकांची मॅच झाली सेमीफायनल. यस गेम प्ले. 12ला 5 कमी आहेत. श्रीकांत गोलंदाजी मार्कस टाकला नरू. पहिला चेंडू अपीश खेळल्या त्यावेळेला कव्हरच्या डोक्यावरना उडवले आहेत. एक धाव मिनिटे इथे दुसरी धाव मिनिटे का पाहायचंय. 2 धावेने खातं उघडलंय नरूने आपलं आणि संघाचं देखील. रवी सॉरी नरू नोंद साकलाय. रवी एक जबरदस्त बॅटर आहे. जबरदस्त क्रिकेट खेळलाय तो. खरं त्याच्या माध्यमातून आपण उल्हासनगर विभागातून आपण पाहिले तर त्रिशूर मधून खेळले. पांड्या असेल, आशिषचं नाव घेईल, रवीचं नाव घेईल. याने एक काळ गाजवलं शहरी विभागातून. श्रीकांत चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करत होता. फ्रंट फुटर आले होते. श्रीकांतने बघा पहिल्या चेंडूवरती धावा आल्यानंतर ना इथे कमबॅक खूप चांगले केले. शॉट ऑफ लाईनचा चेंडू वेगाने टाकला श्रीकांत. राईट अप उर तिकडे मार. हो चांगला चेंडू होते. यष्टीरक्षक बीट होते. बॉबीचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी देखील अचूक होते यावेळेला. खूप चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर 2 धावा आल्यानंतर रवीला मात्र संघर्ष करावा लागतो. आता श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. श्री 19 बोरिवली संघाच्या माध्यमातून टॉस जिंकलाय तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांनी. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. उर्दकडे मार्क होतो. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू गेला यावेळेला सीमा पार. रवी वायलेच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. चांगली सुरुवात रवी वायलेच्या माध्यमातून बघायला मिळते. 6 धावा आल्या तर रवी वायले वैयक्तिक 6 धावाने खेळतो. संघाची देखील 6 धावा. श्रीकांत कमबॅक करतो का पाहायचंय. हो चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला या बैला. कट झाला थोडासा. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते श्रीकांतच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट आज नितीन तालुका हबच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. नावाजलेले खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहे. थोडसा थर्डमॅनचा खेळाडू ना पुढे येत आहेत. श्रीकांत हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. फटका बनवलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारच्या पार. 5चा इशारा येतो यावेळेला षटकार.
धावा पहिल्या षटकात रवी वायलेने खूप चांगली बॅटिंग केली. एक चौकार आला, एक षटकार आलाय. नेहरूने 6 चेंडू पाहिले कशा प्रकारे रवीने बॅटिंग केली. तर नेहरू स्वतः स्ट्राईकला आहे. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? 319 बोरिवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव कळवायचं जरा. सचिन, जरा बॉलरचं नाव सांगा मला. प्रकाश. प्रकाश वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. पिट्टूचं षटक. नेहरू स्ट्राईकला आहे. भरगसाचा शरीरयष्टीचा बॅटर. ऑन साइडला क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेग, शॉट स्कोअर लेग. लेफ्ट बराबर चांगला चेंडू होता यावेळेला. पायचीचं स्ट्रॉंग अपील होतंय. त्यानंतर चेंडू थोडासा आपण इतर ऑप्शन सोडून जाणार. पंचांनी तेच पाहिलं आणि त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. मेहरी 11 संघाला. नेहरूला अजून आपलं खातं उघडायचंय. सायकलला रवी वायलेला आपण पाहू शकता. त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकारला खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रकाश. चेंडू नजाकत बघायला मिळाले. थोडसा घुटना टेक तमाशा लगा फटका बघायला. स्वीपच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिला यावेळेला. लॉंग लेट रिजन मधून सीमारेषा पार. का नजाकत नितीन, कलात्मक फटका. अजूनही आपण म्हणजे काय बॅटिंग केली तर रवीच्या माध्यमातून. पद्धत आली त्याचा खूप चांगला वापर केला आणि चेंडूला पाठवून दिला लॉंग लेटच्या दिशेने. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकर मेरी 11 नगर संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. 17 धावा. वैयक्तिक 16 धावांना खेळतो. त्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार. त्यानंतर धनवीन एकविरा वसई विपक्ष कने केले. भांडूप मध्ये मॅच असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जर इथं आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. प्रकाश लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. हो, चांगला चेंडू बॅकफुट गेले. कट केला बॅकफुट पॉइंटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर तो जगदीश. खेळपट्टीवर कोणी थांबू नका. जगदीश वसारचा हा देखील खेळाडू. रेग्युलर क्रिकेट जबरदस्त गाजवलंय. 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण तर तालुका हब मध्ये खेळताना दिसतो आपल्याला. प्रकाशला यश मिळालं. लेफ्ट राऊंड इकडनं मारा करतो आणि यश खूप चांगलं यश मिळालं. रवी सारखा बॅटर तिथे बाद करण्यात यश मिळालं. ज्या रवीने आपण इथं 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅट बाजून आला. तर तब्बल धावा संघासाठी कुठल्या होत्या त्यांनी? 16 धावा होता तो बाद झालाय. प्रकाश स्ट्रायकरला जगदीशला आपण पाहू शकता. जगदीश दूधकरला आपण पाहू शकता. सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. वन्सिलेसन नवी मुंबई संघ आपला मॅच झाली. आपण जेवण करून घेऊ शकता. जेवण सुरू झालं. प्रकाश ओ जबरदस्त गोलंदाज. गुडलॅस पण बघा काय टेकअप झाला चेंडू. अपील केलं जात आहे. सचिन सांगतात कसलं अपील आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. प्रकाश लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. जगदीशला काहीच कारण नाही. चेंडू गुडलॅस पण किती टेकअप झाला. प्रकाश तो जगदीश. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला आपण बीट करून चेंडू चालला. यावेळेला आपण लॉक ऑफ झोन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय पण चेंडू वेगाने सीमारेषा पार गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक कोमर हिरवळे तिथे आपण बघितलं तर एक आयोजक म्हणून त्याची भूमिका राहिली आणि लगेच चेंडू देत आहेत ते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 21
प्रकाश गोलंदाजी मार्कवर. मित्र ऑफिस सेंटरचे प्रॉपरेटर मालक सुभाष पाटील या. हो हा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. पंच पाहत आहेत आणि आपण बेले तर आपले हात पक्षाच्या पंखाप्रमाणे खोलतायत. वाईटची खूण करतायत. यष्टीरक्षक सांगतायत ट्रॉफी. मी ट्रॉफी सेंटर मध्ये आपण बेले तर त्यांनी फोटोज देखील टाकले आहेत आणि खूप चांगल्या ट्रॉफीज त्यांनी दिल्यात. विनोद पाटील सांगतात की आम्हाला फ्री आल्यात. चांगलं आहे. आता तो तुमचा व्यवहार आहे, आम्ही काहीच बोलू शकत नाही. जाऊया मॅच दिशेने. थोडेसे नाराज होत आहेत प्रकाश, पण पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. तुम्ही त्यांच्या आपण आता डिसिजन कोणत्याही प्रकारचा अपसेट घेऊ नका तुम्ही. प्रकाश कॅप्टन राहून तिकडे मारा का. हा चेंडू हुक करायचा होता. लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चालला यावेळेला फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा ते चेंडू सीमारेच्या पार चौकार. संगीत ऐकलं आपण तर पाहिलं, सर्वांनीच पाहिलं की चौकार गेलाय. विक्रम भोईर देखील बघा भोजनाचा आनंद घेतल्यानंतर काल त्यांचा संघ देखील आपण पाहिले तर डोंबोली 50+ संघ मेगा फायनल मध्ये गेलाय. चला खेळाडूंना विनंती आहे की आपण एकत्र येऊ नका. 390 बोरिवली संघ बघा शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. आपण थोडीशी छोटी मीटिंग घ्या. एवढा वेळ घालू नका. कल्याण डोंबोलीमध्ये एवढा वेळ तुम्हाला मिळणार नाही. पंच बघा लगेच कैलासपूरची खूण करा. अजून मेगा फायनल देखील आज खेळवायचे, त्यामुळे तुम्ही वेळ घेऊ नका. वेळ घ्या थोडासा. आम्ही समजू शकतो की महत्वाची मॅच सुरू आहे. दोन्ही संघ रणनीती आखतात मैदानावर. आपण पाहिले तर मी टॉपिक सेंटरचे ओनर्स सुभाष पाटील ज्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी खूप चांगले सनग्लास दिले होते. आणि असं नाही विनोद पाटील की आल्या त्यांनी सर्वांना बोलवलं समालोचकांना. यातले तुम्हाला पाहिजे ते जवळजवळ 100 ते 70 गॉगल त्यांनी आमच्या जवळ ठेवले. यातली चॉईस करा. दिलदार व्यक्ती आहेत, आमच्यासाठी खूप दिलदार आहेत ते. असं नाही की ते त्याच्यावरती MRP जास्त म्हणून ते घेऊ नका असं नाहीये. MRP तुम्ही आहे ती घेतली तरी आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. सर्वांसाठी सनग्लास चांगले दिले होते, त्याबद्दल सुभाष पाटील तुम्हाला प्रथमतः आम्ही धन्यवाद देऊ. बॉलर्स नेम्स श्रीकांत आला पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये. सायकल नरूला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. डॉन साईडला पूल केलाय. चांगलं क्षेत्रक्षण 2 धावा इथून कंप्लीट केले जातात त्यावेळेला. असंख्य धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला. 28 धावा. नरू चांगली बॅटिंग करतो. आता नरूला इथून आत्मविश्वास घेऊन चांगली बॅटिंग करावी लागणार. आत्मविश्वास प्राप्त करून चांगले स्ट्रोक घ्यावे लागणार आहे. प्रकाश चला दोन्ही संघ धनवीन एकविरा वसई आणि कडक 11 भांडूप. श्रीकांत चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला. चेंडू गेला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. बघा प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी आज मेजवानी आहे. अच्छे अन्नदाता पद्माकर देसले ज्या कोणी खेळाडूंची मॅच झाली, मॅच परास्त हो काही हो जिंको हरो, आपण जेवण करून जा. म्हणजे आता खेळाडू आले खेळण्यासाठी त्यांनी भोजन करून घ्या. मिहीर आपण जेवण करून घ्या. श्रीकांत राईट अप उर्दीकडे मारा होतो. चेंडू पुन्हा त्या स्वीप करताना पायची तर स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. पंच बघा मला कैलास 4G भीष्मासारखे तटस्थ उभे. कोणत्याही प्रकारची मुवमेंट करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. मिरिलन संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. पप्पू भाईने आम्हाला माहिती देतात 30 धावा. श्रीकांत पुढे दुसऱ्या स्पेल मधलं षटक हाताळतोय. शॉर्टप्लेनचा चेंडू हुक करायचा होता यावेळेला. टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. पडल्याचा चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. फायलीच्या दिशेने वेगाने चाललाय. पंचांचा इशारा येतो चौकार. नरूला मिठात 4 धावा. मिहिरी 11 उल्हासनगर संघाला मिठात 4 धावा. धावसंख्या धावफल करती 34 धावा. सूत्र हाती घेतले. त्याला माहिती विकेट थांबलं तर मी धावा करेल. नरूकडे भरपूर फटके आहेत.
चला धनवीर एकविरा वसई आणि कनकेलियन भांडूप संघ जर आपण इथे आला असाल आल्याची नोंद करा. टॉस साठी यायचंय लगेच. चांगला चेंडू होता. फुल्लेंडलीचा चेंडू खोदून काढला यावेळेला. खूप चांगला चेंडू होता. आपण पाहू शकता यावेळेला श्रीकांतचा कमबॅक बघायला मिळतोय. सचिन नाईक देखील बघा भोजनाचा आनंद घेतल्यानंतर, कारण भोजन झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता दिसते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आजचे अन्नदाता पद्माकर दिसले. आपण त्यांचं नाव सातत्याने घेऊच. आज कालच त्यांनी सांगितलं की माझ्यातर्फे उद्या नॉनव्हेज जेवण असणार आहे. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उहुर्दकडनं मारा करतोय. चांगला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या आतल्या कडेला लागतो यावेळेला. बॉबी कडून मिसफील्ड होते. अच्छा दिवस मी तर म्हणेल बॉबी कडचा नाहीये, कारण गोलंदाजी करताना चांगलं षटक हाताळलं नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मिहिर 11 उल्हासनगर संघाची धावसंख्या 35. चला पुन्हा एकदा विनंती करतोय धनवीर एकविरा वसई आणि कनकेलियन भांडूप संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. आज ते 40 प्लेचे एक आक्रमक बॅटर. काल जबरदस्त बॅटिंग केली, पण आज बघा पुन्हा एकदा त्यांचा संघ जरी सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, पण आज पुन्हा एकदा ते मॅच पाहण्यासाठी येतात. विक्रम भोईर बघा किती प्रेम आहे. आणि आपण पहिले तर विनोद पाटील यांचे ते आपण त्यांचे सुपुत्र देखील आपण पाहू शकता. सार्थक बाबा जे काम करतो ते मी करणार, हे प्रेम आहे ना, त्यालाच यालाच म्हणतात घराणेशाही क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. पाचता आपण पाहू शकता 390 बोरिवली संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी कोण येतोय. सचिन जरा गोलंदाजाचं नाव सांगायचं. अब्दुल अब्दुल आले. अब्दुल गोलंदाजी मार्कवर. संदपगाव एंड करून लेफ्ट नंबर आहे. चांगला चेंडू होता, लोअर फुलटा ड्राईव्ह केलाय. मिडॉनवरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्रक्षतय. गुड थ्रो. काय ऑन द स्टंप फेकी. अब्दुलने सुरुवात खूप चांगली केली. स्ट्राईक केला. आता आपण पाहू शकतो जगदीश धावसंख्या फलकर. ते आपण पाहू शकतो मिहिर 11 उल्हासनगर संघाची. जगदीशच्या बारवर 2 चौकार आल्यात. अब्दुल गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट राऊंड तिकडे मार्क. हो चांगला चेंडू होता. बॅटन चेंडूला काढला यावेळेला. कार्पेटच्या मिड विकेटला चेंडू चाललाय. एकच धाव. 2 धावा झाल्या असत्या, पण आपण तर पाहिलं जगदीशनी की नरू धावणार नाहीये, त्यामुळे नरूला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. अब्दुल पुण्याचा गोलंदाजी मार्कर. लेफ्ट राऊंड इकडनं मारा करतोय. संदपगाव एंड कडून स्ट्राईकला नरूला आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर अब्दुल तो नरू. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा खोदून काढला यावेळेला. मिड विकेटला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. काय क्षेत्ररक्षण केलंय. गुड थ्रो. नाही क्षेत्ररक्षण आवडलं तर टाळ्या होऊन देतात या खेळाडूंसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आज स्टँडिंग क्षेत्ररक्षण. फिटनेस किती चांगलं आहे बघा. एसपी काल ना 50+ चे खेळाडू आम्ही पाहिले. एवढे जबरदस्त फिटनेस होतं ना त्यांचं. जबरदस्त फिटनेस होतं.
धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. याला पप्पू मला माहिती आहे 39 अली अब्दुल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला वळवला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं झाले चूक. सोपा जल होता फ्लॅट फटका होता यावेळेला. अब्दुलला यश मिळालं असतं. धावसंख्या मेरी 11 संघाची 1 ने पुढे वाढते. धावसंख्या धावफल कधी 40. बघा पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते जे कोणी खेळाडू जेवण केला नसेल त्यांनी जेवण करून घ्या. हा चेंडू उंच गेला यावेळेला पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. स्कोअर लेग सीमा रेषे पार षटकार. की मिळाली जगदीशला आणि षटकार आलाय. जुना चेंडू द्यायचा आता. चला टॉस साठी या. धनवीन एकविरा वसई आणि कनक 11 भांडूप. बघा दोन्ही संघांना अंतिम कॉल असणार आहे. आता जो संघ उशीर येईल आपण पहिले तर त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अब्दुल गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. लोअर फुलटॉस ऑन साइडला वळवलाय. स्कॉर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. ही 11 संघाची 47 धावा. अब्दुलने या षटकात धावा दिल्यात. आम्हाला आमचे गुणलेखक पप्पू माहिती आहे तब्बल धावा आल्यात या षटकात. 12 धावा आल्यात. धावसंख्या धावफल करते मिहिरी 11 संघ. 4 षटकाच्या समाप्ती तर सचिन म्हात्रे काहीतरी खून करतायत. कोमल हिरवळे सचिन पाटील काहीतरी चर्चा करतायत. आज संध्याकाळपर्यंत त्यांना पूर्णपणे स्पर्धा पार पाडायची आहे आणि ती योग्यरित्या पार पाडायची. चर्चा चालू आहे. धनवीन एकविरा वसई विपक्ष कनक 11 भांडूप. महाराष्ट्र असोसिएशन 40+ अध्यक्ष देखील आहेत समीर चौगुले साहेब. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दुबईला आहेत का? चालेल तिथून ते मला वाटतं मॅच देखील पाहत असतील कदाचित. तर त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता 60चा देखील संघ तयार झालाय. 2 खेळाडू कालच सुभाष त्यांनी सांगितलं आम्हाला डॉननी की जर कोणी खेळाडू जात असतील इच्छुक असतील त्यांना जाऊ शकता आपण. त्यांचं राहण्या बिण्याचं सर्व सोय केली जाईल. सर्व फ्री आहे. अहमदाबादला आपला प्रवेश देखील आपण जाताना तिकीट भाडं देखील आपल्याला मिळेल. महबूब आलेत. महमूद गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. थोडासा आपण बोलले यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. टर्न साठी खेळले ते चेंडू निघून जातो याला यष्टीरक्षकाकडे. धनवीन आपण बोलले तर एकविरा वसईचे कॅप्टन आलेले आहेत. कनक 11 भांडूप संघाचे संग्रह घ्या लगेच. महबूब शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शपलून हुक करायचा होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट येतोय. बॉबीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. 1 धाव मिळते यावेळेला बायच्या स्वरूपात. धावसंख्या 48. चेंडू बाकी आता शेवटच्या षटकातील 4. कनक 11 भांडूप. महमूद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय. फटका पसलाय. झेलची शक्यता आहे. महमूदला विकेट मिळतोय. नरूला मात्र आपण बघितले तर इथून मैदान सोडावं लागतं. बॅटर बाद. and from शिरगाव. महमूदला विकेट मिळालाय. चेंडू बाकी पप्पू आम्हाला माहिती देत आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लाले आल्यात. एक अतिशय फायटर क्रिकेटर बदलापूर विभागातील फ्रॉम शिरगाव.
राईट अप ओर दगड मारा तुम्ही चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये फटका खोदून काढला यावेळेला मिडविकेट क्षेत्र डीप मध्ये येतोय जेव्हा फेकी करतोय 2 धावा जगदीश खूप वेगाने धावतायत धावसंख्या धाव फलकर ती मिहिर 11 उल्हासनगर संघाची 50 धावा त्याला टाळून देते मिहिर 11 संघासाठी महमूद गोलंदाजी मार्कवर शेवटच्या कधी पुढचा चेंडू अजूनही काही चेंडू बाकी आहेत लाल्याकडे गुणवत्ता प्रचंड आहे ताकद आहे चेंजा पेस यावेळेला कटकाराचे तर व्यवस्थित मिडल होत नाहीये एक धाव इथे मात्र रोखू शकत नाही पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू फीड होईल एक धाव कंप्लीट केले ते धाव संख्या धाव करते आपण पाहू शकता मिहिर 11 उल्हासनगर संघाची 51 एक चेंडू बाकी आहे चांगली गोलंदाजी कलर मी तर म्हणेल सफल झाल्यात फटका बनवलाय पाठवून दिला यावेळेला स्क्वेअर लेग सीमा रेषेपार मच नीडेड षटकार कनेक्ट 11 भांडूप संघाचे संगणक या दरम्यान एकविरा वसई संघाचे संगणक इथे आलेले आहेत तर धावा झाल्यात आपण पाहिलं तर 57-58 धावांचं लक्ष मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळन तत्पूर्वी डीजे मास्टर देखील एक संधी देऊया चांप स्पोर्ट्सचे ओनर आणि डोंबिवली प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक जितू शेलार यांचा इथे सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आमच्या कॅमेरामॅन ओमसा एमटीसी लाईव्ह विनंती असेल राम पाटील यांच्या शुभ हस्ते जितू शेलार यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय चॅम्प स्पोर्ट्सचे ओनर आणि एक जबरदस्त मागच्या वर्षी स्पर्धा तुम्ही पाहिली डोंबिवली प्रीमियर लीग जी स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली 6 षटकांचे 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि एक जबरदस्त चांगले क्रिकेटर जितू शेलार 3 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे 4 व्हीलर कार 2 पटकावलेत जुवेलीची स्पर्धा आणि मकर संक्रांत चषक यथार्थ पाटील सुद्धा आलेत बघा बाळू पाटील यांचे सुपुत्र आणि प्रणय म्हात्रे सर्वांनी जेवण करून घ्यायचं मिहिर 11 ने धावा बनवल्यात आम्हाला सांगतायत 57 दरम्यान एकविरा वसई समीर चौगुले साहेबांचा संघाने दुसऱ्या बाजूला कनक 11 भांडूप चला कनक 11 भांडूप कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लीज अजय सर कनक 11 भांडूपच्या अजय सरांना विनंती आपण या विनोद पाटील आपल्याला बोलवत आहेत आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक पहिल्या सत्रात 57 धावा बनवल्यात मिहिर 11 उल्हासनगरने पहिला सामना जिंकलाय वन सोल्युशन नवी मुंबई जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती मनोज पिकेन्सनच्या विरुद्ध ज्याने उपयुक्त 15 धावा बनवल्या आणि तोच मॅन ऑफ द मॅच ठरला चला श्री 19 बोरिवली लगेच आपली सलामी जोडी पाठवायची आहे टार्गेट 58 धावांचे कंपल्सरी चेसिंग वन सोल्युशन नवी मुंबई या संघाने पहिला सामना जिंकलेला आहे चला कनक 11 भांडूप संघनायक खेळाडू कोणी आला असेल तर या लवकर कारण की दरवीन एकविरा वसई संघ
संघनायक इथे आलेले आहेत. समीर चौगुळे साहेबांचा संघ आपण पाहतोय जे सातत्याने दुबईमध्ये असतात. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण पाहतोय. पद्माकर देसले अच्छे अन्नदाता आहेत, त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था काल आपण पाहिलं तर दिलीप श्याम गायकर दातिवली चला सलामी जोडी लगेच मैदान दाखल करायची. सत्यवान पाटील यांचे आगमन झाले दातिवलीची, त्याला विनंती असेल या. एक जबरदस्त क्रिकेटर सत्यवान पाटील यांना विनंती आपण यायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅट्समन पाठवा बघा. पंच इशारा करतायत कैलास पोरजी सर आणि सचिन मात्रे सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. सत्यवान पाटील दादांचे आगमन झाले दातिवलीचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल होते. महमूद आणि अम्मू ही सलामी जोडी आपण पाहतोय. श्री 19 बोरिवली संघाची आणि पहिलं षटक होते गोलंदाज एक काळ ज्याने त्रिशूल संघामध्ये गाजवला ते मंगेश. रवी वायले, मंगेश, वासू, श्याम, विनोद, संजू, त्रिशूल हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. गोलंदाज मंगेश, षटको असतील, स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकसा अपील, मात्र पंच वाईट शिकवून करतात बघा. नरेंद्रचं मी कौतुक करेल. ही खेळाडू ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की गोलंदाज मंगेश अपील केल्यामध्ये नरेशने सांगितलं चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही, कारण नरूला चांगलं ठाऊक आहे, अन्यथा नरूनेच अपील केली असती. डॉट बॉल, व्हाईट बॉल. फुल टॉस होता, चेंडू हवेत आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर आहे आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला चौकार दुसऱ्या इनिंग मधला. नऊ सेकंड अमू आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचे श्री 19 बोरिवली टीमला. कनक 11 भांडूप संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय, आपण कोण खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर या. कनक 11 भांडूप, कारण की धनवीन एकविरा वसई संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो मेहमूदच्या बॅट मधून आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरेश सुरेश दोन चौकार आलेत. मंगेश षटक थोडस महागडे आहे, कारण की 9 धावा आतापर्यंत खर्च झालेत. दोनच चेंडू फेकले, 2 चौकार एक वाईट. लक्ष्य 58 धावांचे. कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. बघा ते सलग तिसरा चौकार पाहायला मिळेल का मेहमूदच्या बॅट मधून. हा चांगला चेंडू होता. जसे यष्टीरक्षक रवी वायले आले, काहीतरी कानमंत्र दिले, कदाचित नरूने काहीतरी चर्चा केली मंगेश सोबत की एक्झॅक्ट तू काय करतोय, चेंडू शफल होतोय, शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी तू करतोय, ही चर्चा कदाचित केली असेल. आणि आपल्याकडे जरी धावा 58 असतील, पहिल्या मॅच मध्ये 43 चेस करायला कठीण झाल्या होत्या वन सोल्युशन नवी मुंबईला. इथे मात्र चौकार आलाय. मेहमूदच्या या इनिंगचा हा तिसरा चौकार आहे.
कशाची नजर. चला वेळ कमी आपल्याकडे. 3 चौकार आलेत महमूदच्या बॅट मध्ये, एक वाईट. एकंदरीत 13 धावा झाल्यात. श्री 19 बोरिवली 58 चेस करायचे आहेत. मंगेश थोडासा मागडा ठरतोय. तेरा धावा झाल्यात. महमूद चांगली बॅटिंग करत. महमूद हे नाव भरपूर चर्चेत राहिले टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. मंगेश अपील स्ट्रॉंग आहे. आता कदाचित चेंडू बॅटला लागलाय हेच दर्शवतायत पंच सचिन म्हात्रे. एक सिंगल अजून ऍड होईल महमूदच्या खात्यामध्ये आणि ती श्री 19 बोरिवली या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 14. चांगली सुरुवात केली. 58 चा पाठलाग करायचे. इथे फुल टॉस आहे मात्र जगदीश तुतकर आहे तिथे बघा. चांगली फिल्डिंग केली जगदीशने. मॅन फ्रॉम वसार. आणि अखेर मंगेशचं षटक संपलेलं आहे. 15 धावा मंगेशने खर्च केलेत. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. पिकेन सनचे मॅनेजर सचिन पाटील थोडेसे नाराज आहेत. खेळ चांगला झाला होता. गोलंदाजी चांगली झाली होती. फिल्डिंग वरती एक नजर टाकली तर थोडीशी मिस फिल्डिंग झाली होतं क्रिकेटमध्ये. आउटफील्ड सुद्धा थोडीशी स्लो आहे. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या षटकात 15. जगदीश योगेश तो योगेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात 15 आलेत. सेकंडला अमू येत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि +1 म्हणजे 2 धावा मिळतील. 57 चा पाठलाग असताना 17 ऑलरेडी झाले आहेत. मित ट्रॉफी शॉप ओनर सुभाष पाटील बघा. कंपल्सरी चेसिंग आहे. 17 धावा झाल्या. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना चौकार आहे. व्हॉलेंटियर्स आहेत. कोमल हिरवळे यांचं कौतुक केलं. चेंडू बाहेर लागून आलाय. चौकार आहे. क्या बात आहे. असं लक्ष असतं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाहीये. पण शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी सुरू आहे. मीर 11 उल्हासनगर या टीमच्या माध्यमातून 58 चा पाठलाग करायचे. ऑलरेडी 21 धावा दाबल लागल्यात. आदी पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. आमचे शशिकांत दादा पाटील यांचे सुपुत्र. योगेशच्या हातावरती नियंत्रण नाहीये. गोलंदाज आपण पाहतो. महमूद चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 4 चौकार महमूदच्या बॅट मधून आलेत. इथे चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे मिळालेत. तेवीस धावा धापलकावती लागल्यात. 58 धावांचा पाठलाग करत असताना 23 आतापर्यंत धापलकावती लागल्यात. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळते. मीर 11 उल्हासनगर. नरेश बुवा सारखे गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स खेळूच्या भूमिकेत. टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. योगेश इथे फटका सुंदर आहे. महमूद जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. मात्र एकच रन्स मिळेल महमूदला. म्हणजे लक फॅक्टर नाही असं म्हणावं लागेल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. आणि असं म्हटलं ना क्रिकेटमध्ये लक फॅक्टर सुद्धा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. एक संघ पुढे सरकली. 24 योगेश. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 58 धावांचा पाठलाग करत असताना श्री 19 बोरिवली.
महमूदला तुम्ही पाहतायत आणि स्ट्राइक एंडला अम्मू बॅकफूटला गेले, जागा बनवली, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळतात, मात्र नरू वेगाने धावतायत. तर शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी भाऊ पडली. आपण पहिल्या षटकापासून आता पाहिलं तर 2 धावसंख्या पुढे सरकली, ती 26-58चं टार्गेट आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे ऑवर प्ले मधला. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ पप्पू आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेनचीच गोलंदाजी केली आहे मेर 11 उल्हासनगरने. इथे मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने 26 धावा धाबा लागले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धाबा आहेत 31. सव्वीस धावा झाल्यात. 58चं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. ऐकूया डीजे मास्टर विजयदादा ठाकूर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. लावायची मेर 11 उल्हासनगर. कनक 11 भांडूप. कोणी खेळाडू प्रतिनिधी आलेत का? आला असेल तर या लवकर प्लीज. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. पंकज आले गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल 32. स्ट्राइक एंडला मेहमूद जो चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. मेहमूदची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. मेर 11 उल्हासनगरसाठी 20 वरती तो बॅटिंग करतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून महमूदच्या बॅट मधून फटका चांगला आहे. अजून एक चौकार आलाय. 24 वरती तो बॅटिंग करतोय. 5वा चौकार. हा चांगला चेंडू होता, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लाला खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 32. 26 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 40+ सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. चला कनक 11 भांडूप. जम्बो येत आहेत. पंकजचा हा चेंडू चांगला होता. पंच सचिन मात्रे. कनक 11 भांडूप विरुद्ध
धनवीन एकविरा वसई मध्ये आता टॉस आपण करणार आहोत. पंचांशी वादावाद करायचं नाहीये, लक्षात घ्या. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. इथे मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे ठेवण्यात आलेला आहे. फलंदाज मेहमूदची खेळी इथे समाप्त. डोंबिवलीचे जितूभाई यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्लस क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. गिरीशदादांना विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बघा मेन इंटरव्ह्यू बसू नका कोणी प्लीज. मेमू चांगली बॅटिंग करत होते बाळू पाटील या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर 26 धावांचे त्यांनी योगदान दिले. श्री आले, त्यांच्याच नावाने संघ श्री 19 बोरिवली. वन सोल्युशन नवी मुंबई. सचिन नाईक आमच्या थोडासा संपर्क साधायचा आहे. वन सोल्युशन नवी मुंबई. धारावी एक्सप्रेस सचिन नाईक. इथेही चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक केलाय या षटकामध्ये गोलंदाज पंकजने. चांगला कमबॅक केलाय पंकजने, कारण त्यांना माहिती ना मेहमूदची विकेट या मॅच मध्ये महत्वाची आहे. आणि आता श्रीकांत आले, पहिला चेंडू डॉट गेलाय श्रीकांत कडनं. बिनर बिनरची मॅच होईल, लक्षात घ्या. फुल टॉस बॉल होता, मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. श्रीला माघारी परतावं लागेल. बघा त्यानंतर पंकजचा आनंद तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याने 2 विकेट घेतलेत या मॅच मध्ये. कमबॅक करून दिले ते मीर 11 उल्हासनगरला. धावांची गरज आहे. यानंतर विनर विनरची मॅच होईल. वन सोल्युशन नवी मुंबई आणि यातून विजेता संघ. गोलंदाज हरेश. कनकिरण भांडूप संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. 12 चेंडू 26 धावांची आता गरज आहे. कमबॅक करणार षटक फेकलंय पंकजने. अलंकार गेलेत 9 सेकंडला. चांगला चेंडू होता. विनर विनरची मॅच आपण खेळणार आहोत. पहिला चेंडू डॉट आलाय. 11 बॉल 26. इथे फटका चांगला आणि टायमिंग बघायला चांगलं आहे. अमुच्या बॅट बंद येतोय. उपयुक्त षटकार.
टायमिंग बघा किती आहे, चांगलं आहे. आपण पाहिलं तर जास्त ताकदीचा वापर केला नाहीये, फक्त टायमिंग केला आणि त्यामुळे टायमिंगच्या जोरावरती हा षटकार पाहायला मिळाला अमूच्या बॅटमधनं. आता चेंडू शिल्लक आहे 10, धावा करायचे 20. 10 चेंडू 20, कंपल्सरी चेसिंग. दहा चेंडू मध्ये 20. दोन धावा मिळाल्यात, कदाचित तिसरी मिळेल का नाही. 2 धावा मिळाल्यात. 9 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू 18 धावा. 3 धावा असं वाटलं होती घेतील की, मात्र नाही, नकार दिलाय. इंटरनॅशनलचा आपण विचार केला, क्रिस गेल ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही. चौकार षटकारच त्यांची भाषा बोलायची. गोलंदाज हरेश. हा चांगला चेंडू होता आणि तितकंच चांगलं इन्स्ट्रक्शन नरूचं तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्यात 18. 8 चेंडू 18. 8 चेंडू 18 धावांची गरज. फुलटॉस आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा मिळाल्यात. 7 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. सात चेंडू 16 धावांची गरज. पहिला सामना 1 सोल्युशन नवी मुंबईने जिंकलाय. पिकेन सन्स संघाला त्याने पराभूत केलाय. आता 7 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. सात चेंडू 16 धावा. क्रुशियल मॅच, रफ अँड टफ. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. इथे रवी वायले येत आहेत, त्यामुळे धाव मिळणार नाही. आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये जिथे धावा करायच्या 16. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल 6 ची मॅच तुम्ही पाहिली होती. पिकेन सन्स विरुद्ध 1 सोल्युशन नवी मुंबई. तिथे मात्र 1 चेंडू राखून तो विजय संपादन केला. चला फिल्डिंग लावायची आहे. मीर 11 उल्हासनगर. बघा काल संघ जो फायनल मध्ये पोहोचलाय, सुभाष पाटील, आरसीसी डोंबिवली 50+ आणि त्या संघाचे संघ मालक राजा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे एक ट्रॉफी आज नक्कीच नवापाडा गावामध्ये जाणार आहे. लकी पुरस्कार त्यांच्या यादीत राजा जाधव यांचं नाव घेतलं जातं. आरसीसी डोंबिवली, आरसीसी नवापाडा असे बऱ्याचशा संघांना ते पुरस्कृत करतात आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. 6 चेंडू 16 आणि पंकज आले दुसऱ्या स्पेल मध्ये. ज्या पंकजने तिसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 6, 2 विकेट घेतले होते. तो पंकज 16 धावांचं संरक्षण करेल का हे पाहणं आता गरजेचं आहे. पहिला चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
धावा करायचे 10. आडिवली गावची एवन जोडी बघा, सुनील भाणे आणि प्रवीण भाणे यांचं आगमन झालंय आणि लाडके मामा सर्वांचे सुनील मामा चौधरी मेडिकलचे ऑनर. वाडेकर मध्ये तुम्ही गेला तर एक मेडिकल आहे जो भरपूर प्रसिद्ध आहे बाळू पाटील, आणि त्या मेडिकलचे ऑनर सुद्धा आहेत आमचे सुनील मामा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रकाश दाखवावा लागेल आता या मॅच मध्ये श्री 19 बोरिवली टीम साठी. 4 बॉल मध्ये 10 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत, लक्षात घ्या. यातून विजेता संघ आणि वन सोल्युशन नवी मुंबई मध्ये लगेच 4 ओव्हरची मॅच होईल. सामना 4 षटकांचा पुढचा असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. इथे चेंडू हवेत आहे आणि पंकजने काय केलंय, लक्षात घ्या. दोन्ही एंडने क्रीज सोडणं कंपल्सरी, लक्षात घ्या, अन्यथा स्ट्राइक रोटेट होणार नाहीये. 2 धावा मिळाल्यात भाऊ, जिथे एकही धाव नव्हती. पंकजने झेल ड्रॉप केला. कधी नरेशने झेलवर आले असते बळू तरी चाललं असतं. मात्र 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. बघायचंय झेल मागात पडेल का आता मीर 11 उल्हासनगरला. आडिवलीची एवन जोडी बघा, सुनील भाडे आणि प्रवीण भाडे आणि आमचे लाडके मामा सुनील मामा, बाळू पाटील यांचे फेवरेट मामा. इथेही फटका चांगला आहे. 2 धावा इथेही मिळालेत. आता 2 चेंडू आणि 6 धावांची मॅच. काय जबरदस्त मॅच रंगले बाळू पाटील. 2 चेंडू 6 धावा, कंपल्सरी चेसिंग. बघायचे प्रकाश दाखवतील का या मॅच मध्ये. त्यांचा झेल ड्रॉप झालाय पंकज कडनं आणि तोच पंकज गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये असं म्हटलं जातं. मात्र बघायचंय 2 बॉल सारन, गोल्डन सिक्सर, चौकार, दुहेरी धाव. इथे मात्र झेल सोडला की मॅच सोडली. प्रकाशच्या बॅट मधून आलाय गोल्डन सिक्सर आणि सामना गमावलाय तो मीर 11 उल्हासनगर संघाने. कॅचेस विन द मॅचेस बाळू पाटील. सोपा झेल सोडला आणि त्याच फलंदाज प्रकाशने विजयाचा षटका ठोकला. आता त्यामुळे मॅच असेल वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध श्री 19 बोरिवली. मॅच ज्याने 26 रन्स केल्या. मेमो